नमस्कार. योग वसिष्ठ काय थोर ग्रंथ आहे हा. आज आपण या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकात अध्याय 96 ते 115 मध्ये जरा खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्या सांगतात की हा भाग मनाच्या खेळांबद्दल आहे. ते कसं आपल्याला भ्रमात टाकतं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यावर आहे सगळा भर. आपला प्रयत्न काय राहील की यातले जे विचार आहेत, जे खूप खोल आहेत, ते जरा सोपे करून समजून घ्यायचे. नेहमी प्रश्न पडतो ना की हे जे आपण अनुभवतोय हे खरं आहे की आपल्या मनाचाच खेळ आहे सगळा. चला तर मग बघूया काय म्हणतात वशिष्ठ ऋषी. तर मग सुरुवात करूया या कल्पनेपासून की हे मन नक्की आहे तरी काय. अध्याय 96 आणि 97 मध्ये त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. बुद्धी, अहंकार, चित्त, वासना. बरोबर. नावं अनेक, पण वसिष्ठ सांगतात की त्याचा मूळ गाभा एकच आहे, संकल्प. म्हणजे सतत चालणारा विचारप्रवाह. अच्छा. जसं अग्नी आणि उष्णता वेगळे नसतात ना, हो. तसंच मन आणि विचार हे एकच आहे. थॉट इन मोशन असं म्हटलंय. आणि हे काही भौतिक नाहीये, म्हणजे मेंदूसारखं वगैरे. नाही, अजिबात नाही. ते निराकार आहे. एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्या जाणीवांच्या मागे आहे. आणि गंमत म्हणजे वसिष्ठ म्हणतात की जे शुद्ध चैतन्य आहे, निरपेक्ष कॉन्शियसनेस, ते जेव्हा इच्छा, आसक्ती यांनी सीमित होतं तेव्हा त्यालाच मन म्हटलं जातं. म्हणजे एका अर्थाने मूळ चैतन्याचं थोडं वेगळं झालेलं रूप. अगदी. त्याला विकृत चैतन्य असंही म्हणता येईल, डिस्टॉर्टेड कॉन्शियसनेस. याच संदर्भात 3 अवकाशांचा पण उल्लेख आहे, बरोबर? चिदाकाश, चित्ताकाश आणि भूताकाश. हो, बरोबर. हे म्हणजे अस्तित्वाच्या पातळ्यांसारखं काहीतरी. हां. चिदाकाश म्हणजे शुद्ध जाणीव, ॲब्सोल्यूट कॉन्शियसनेस. चित्ताकाश म्हणजे मनाचं जग, मेंटल स्पेस. आणि भूताकाश म्हणजे हे आपलं भौतिक जग, फिजिकल स्पेस. आणि यात फक्त चिदाकाशच सत्य मानलंय. हो. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे की हे चित्ताकाश म्हणजे आपलं मन, हेच या भौतिक जगाची, भूताकाशाची निर्मिती करतं. जणू काही जादू. जाणीवही संपते. पण मग हा सगळा भ्रम, हा खेळ, हा सुरू कुठून होतो? याचं मूळ काय? त्याचं उत्तर दिले अज्ञान, अविद्या. अध्याय 113 मध्ये आणि इतर ठिकाणीही याचा उल्लेख येतो. अज्ञान. पण ते म्हणजे काय नक्की? काही वस्तू आहे का ती? नाही. अज्ञान म्हणजे काही स्वतंत्र गोष्ट नाहीये. तो फक्त ज्ञानाचा अभाव आहे. जसा अंधार म्हणजे काय? प्रकाशाचा अभाव. बरोबर. तसंच ज्ञान आलं की अज्ञान गेलं म्हणून समजा. आणि हे अज्ञान समजावण्यासाठी काही उदाहरणं, रूपकं वापरली आहेत असं दिसतंय. हो, खूप छान रूपक आहेत. एक आहे पोकळ बांबू. बाहेरून मजबूत दिसतो पण आतून रिकामा. तसंच हे जग. वरवर खरं वाटतं पण आतून पोकळ, सारहीन. किंवा ते वर साखरेचा थर पण आत कडूरस असलेला केक. म्हणजे जगातली सुखं वरवर गोड वाटतात. बरोबर, पण शेवट दुःखातच. आणि ती प्रसिद्ध उदाहरणं तर आहेतच. शिंपल्यात चांदी दिसणं किंवा दोरीला साप समजणं. म्हणजे वस्तूचं खरं स्वरूप न दिसल्यामुळे होणारा भ्रम. अगदी. आणि याच अज्ञानातून काय होतं? इच्छा निर्माण होतात, डिझायर्स. आणि याच इच्छा सगळ्या दुःखाचं मूळ आहेत असं ग्रंथ ठासून सांगतोय. हो ना. लोभाला तर काय म्हटले? काळा नाग, जो मनाला विषारी बनवतो. आशा म्हणजे विजेची चमक, क्षणभर दिसते आणि नाहीशी होते, फसवी. म्हणजे हे अज्ञान नुसतं गैरसमज नाही, तर ते आपल्या मनाला, जे इतकं शक्तिशाली आहे, त्याला भ्रम निर्माण करायला लावतं. कसं खेळ करतं हे मन? कारण स्रोतांमध्ये तर मनाच्या शक्तीचं अफाट वर्णन आहे. हो ना, प्रचंड शक्ती आहे मनाची. ते कणाचा पर्वत करू शकतं. म्हणजे छोट्या गोष्टीला खूप मोठं बनवू शकतं. आणि इतकंच नाही, तर काळ आणि अवकाश याबद्दलची आपली समज सुद्धा बदलू शकतं ते. म्हणजे एका क्षणाला युगासारखं लांब वाटायला लावतं किंवा मैलांचं अंतर अगदी जवळ आणून ठेवतं. अच्छा. याच्यासाठी कथा पण आहेत. अध्याय 101 मध्ये एका दाईने सांगितलेली गोष्ट आहे 3 राजकुमारांची. हां. गंमत म्हणजे ते राजकुमार कधी होतेच नाहीत. त्यांची गोष्ट पूर्ण काल्पनिक, पण ऐकणाऱ्याला ती खरी वाटते. त्यात रस येतो. आपणही तसंच करतो नाही का? मनाच्या काल्पनिक कथांना खरं मानतो. आणि मग दुःखी होतो. बरोबर. पण राजा लवणाची कथा तर काय आहे ती? अध्याय 104 पासून पुढे ती तर मनाच्या शक्तीचं अद्भुत उदाहरण आहे. हो, ती खूप महत्वाची कथा आहे. एका जादूगराने दिलेल्या घोड्यावर राजा बसतो आणि एकदम वेगळ्या जगात जातो. तो घोडा म्हणजे काय? आपल्या वासना, आपल्या इच्छा, त्या आपल्याला सत्यापासून दूर नेतात. आणि त्या भ्रमात तो राजा एका आदिवासी जमातीत राहतो.
कितीतरी वर्ष. तब्बल 60 वर्ष काढतो तो तिथे. आणि ते जीवन कसं अत्यंत कष्टप्रद, हिंसक, राक्षसी असं वर्णन आहे त्याचं. त्याने एका आदिवासी मुलीशी लग्न पण केलं होतं ना? हो, सुरुवातीला मोह झाला असेल, पण त्यांचं घर कसं होतं, रक्त आणि मांसाने भरलेलं, किळसवाणं. हेच पुन्हा तेच, वर गोड आत कडू केक. सांसारिक गोष्टींचं आकर्षण आणि त्याचा दुःखद शेवट. अगदी. आणि सगळ्यात आश्चर्यकारक काय की जी 60 वर्षांची दुःख त्याला प्रत्यक्षात जगल्यासारखी वाटली. ती प्रत्यक्षात फक्त काही क्षणांचा खेळ होता. अध्याय 109 मध्ये येत आहे. म्हणजे तो जेव्हा त्या भ्रमातून बाहेर येतो तेव्हा दरबारात अगदी थोडाच वेळ गेलेला असतो. यातून काय सिद्ध होतं? काळ वस्तुनिष्ठ नाहीये, सब्जेक्टिव्ह आहे, आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. मन एका क्षणाला युग बनवू शकतं. हो, आणि इतकंच नाही, राजा लवणाची अजून एक गोष्ट आहे अध्याय 115 मध्ये. कोणती? त्याने एकदा मनातल्या मनात एक मोठा यज्ञ केला. म्हणजे बाहेर काही तयारी नाही, विधी नाहीत, फक्त तीव्र मानसिक संकल्प. अच्छा, फक्त मनात. हो, आणि काय आश्चर्य, त्याला त्या मानसिक यज्ञाचं फळ मिळालं. म्हणजे यावरून वसिष्ठ सांगतात की आपलं वास्तव हे आपल्या मानसिक दृढनिश्चयावर अवलंबून आहे. मनच आपल्यासाठी स्वर्ग किंवा नरक तयार करतं. द माइंड क्रिएट्स हेवन ऑर हेल. अध्याय 98 मध्ये ती वाळवंटातील राक्षसी माणसाची कथा आहे. जी. ती यावर काहीतरी सांगते. हो, ती रूपक कथा खूप छान आहे. एक मोठा माणूस वाळवंटात फिरतोय आणि स्वतःलाच त्रास करून घेतोय, स्वतःवरच वार करतोय. तो काटेरी झुडपांमध्ये पडतो म्हणजे जगाच्या आसक्तीत, खोल खड्ड्यांमध्ये पडतो म्हणजे नरकात, आणि मध्ये कधीतरी केळीच्या बनात जातो. हो, म्हणजे क्षणिक स्वर्गीय सुख. पण ते टिकत नाही, त्याचं दुःख काही संपत नाही. ही कथा म्हणजे आपल्या मनाचं चित्र आहे का? अगदी. अज्ञानामुळे भटकटलेलं मन जे स्वतःच स्वतःला त्रास देते, सेल्फ इन्फ्लिक्टेड सफरिंग. पण मग प्रश्न येतो की जर आपलं खरंच स्वरूप म्हणजे आत्मा, तो तर या सगळ्यापासून वेगळा आहे, त्याला दुःख स्पर्श करत नाही. हो, आत्मा तर जळलेल्या कापडातून जाणाऱ्या वाऱ्यासारखा आहे म्हटलंय, त्याला अग्नी लागत नाही. मग आपल्याला त्रास का होतो? पुन्हा तेच उत्तर, अज्ञान, इग्नॉरन्स. अध्याय 102 मध्ये हे स्पष्ट केले. कसं? आपण काय चूक करतो, आपण स्वतःला हे शरीर किंवा हे बदलणारं मन समजतो. आणि मग शरीराला किंवा मनाला होणारा त्रास हा मला होतोय असं वाटतं. वशिष्ठ म्हणतात, इग्नॉरन्स मेक्स अस मिस्टेक द सोल फॉर द बॉडी. खरं तर दुःख मनाचं आहे, आत्म्याचं नाही. आत्मा तर फक्त साक्षी आहे, तो नेहमी मुक्त असतो. ठीक आहे. अज्ञान हे कारण, मन हे माध्यम. मग यातून बाहेर कसं पडायचं? काय मार्ग सांगितलाय? मार्ग सरळ आहे, पण चालायला थोडा कठीण. तो पुन्हा मनाच्या शुद्धीकरणाकडेच येतो. म्हणजे ज्ञानाने अज्ञान दूर करा. हे जग, हे अनुभव, हे मनाचे खेळ आहेत, हे ओळखा. आपण म्हणजे हे शरीर मन नाही, तर ते मूळ चैतन्य ब्रह्म आहोत, हे अनुभवा. आणि सगळ्यात महत्वाचं, मी आणि माझे हा जो अहंकार आहे, जी आसक्ती आहे, तिचा त्याग करा. हे तात्विकदृष्ट्या ठीक आहे, पण रोजच्या जगण्यात कसं आणायचं हे? काही प्रॅक्टिकल उपाय आहेत का? हो, नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छांवर, वासनांवर नियंत्रण, कंट्रोल डिझायर्स. कारण याच मनाला धावायला लावतात, चंचल करतात. दुसरं, वैराग्य, अलिप्तता. जगात राहा, पण त्यात अडकू नका. तिसरं, विवेक आणि तर्क, डिसर्नमेंट. आपल्या भावना, विचार तपासून बघा. आणि चौथं, अर्थातच ध्यान, मेडिटेशन. मनाला शांत करायला शिका. इथे एक शब्द महत्वाचा वाटतोय. अध्याय 11 मध्ये इच्छांना विवेकाने कापणे असं म्हटलंय. याचा अर्थ काय? इच्छा दाबायच्या? सप्रेशन? नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथे दमन अपेक्षित नाही. दाबलं तर त्या परत उसळी मारून वर येतात. मग विवेकाने कापणे म्हणजे त्या इच्छांचं स्वरूप समजून घेणं. त्या का येतात? त्या पूर्ण झाल्याने खरंच सुख मिळतं का? त्यांचं मूळ काय? हे सगळं तपासायचं. अच्छा, विश्लेषण करायचं. हो, जेव्हा त्यांचं फोलपण कळतं, त्यांची क्षणभंगुरता लक्षात येते, तेव्हा त्या आपोआप गळून पडतात. जोर लावायची गरज नाही. याला ट्रान्सेंडन्स म्हणतात. त्यांच्या पलीकडे जाणं. म्हणजे त्यांच्याशी लढायचं नाही, तर त्यांना समजून घ्यायचं. अगदी. हाच खरा विजय आहे. आणि जेव्हा ह्या इच्छा जातात, तेव्हा मन विरघळतं असंही म्हटलं आहे अध्याय 97 आणि 114 मध्ये. याचा अर्थ काय होतो? मनाचा नाश. विनाश नाही. हा शब्द बरोबर नाही.
विरघळणं म्हणजे जागृती. हो, मनाचा जो खोटा पसारा असतो, अहंकार, इच्छा, कल्पनांचा गोंधळ, तो थांबतो, जसं आपण स्वप्नातून जागे होतो. स्वप्न संपल्याने आपला नाश होत नाही. बरोबर, उलट आपण आपल्या खऱ्या रूपात येतो. तसंच मन विरघळतं म्हणजे त्याचा खोटेपणा जातो आणि आत्मा, जे आपलं खरं स्वरूप आहे, ते प्रकट होतं. त्याला काही मिळवायचं नसतं, फक्त अज्ञानाचा पडगा दूर करायचा असतो. म्हणूनच कदाचित असं म्हटलंय की अंतिम सत्याच्या दृष्टीने पाहिलं तर बंधन आणि मुक्ती या कल्पना सुद्धा भ्रमच आहेत. अगदी, आत्मा तर नेहमीच मुक्त आहे. अध्याय 100 आणि 114 मध्ये हे स्पष्ट आहे. म्हणजे आपण जी काही साधना करतो ती फक्त हा भ्रम दूर करण्यासाठी. आपण मुळातच मुक्त आहोत हे ओळखण्यासाठी. बरोबर. आपण स्वतःचं विणलेल्या जाळ्यात अडकल्यासारखे आहोत. बंधन आपणच निर्माण केले आणि ते तोडायची शक्ती पण आपल्यातच आहे. ती शक्ती म्हणजे आत्मज्ञान. आणि एक शेवटचा मुद्दा. हे जग जरी भ्रम मानलं, तरी ते पूर्ण नाकारलेलं नाहीये ना? नाही, अजिबात नाही. ते ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे, असंही म्हटलंय अध्याय 100 मध्ये. हो, हा अद्वैत वेदांताचा गाभा आहे. जसं सोनं आणि दागिने वेगळे नाहीत, किंवा लाटा आणि समुद्र. तसंच हे जग आणि ब्रह्म वेगळं नाही. जग हे ब्रह्मावरच भासणारं रूप आहे. जशी माती आणि मातीची भांडी. भांडी अनेक, पण सत्य काय? माती. तसंच या जगातल्या अनंत नावारूपांच्या मागे एकच सत्य आहे, ब्रह्म. मन शांत झाल्यावर, अहंकाराच्या पलीकडे गेल्यावर हे एकत्व जाणवतं. तर आजच्या या चर्चेतून आपण योग वशिष्ठातल्या काही खूप खोल विचारांना स्पर्श केला. मनाची अफाट शक्ती, ते कसं वास्तवाचा आणि दुःखाचा भ्रम तयार करतं. आणि त्याचबरोबर ज्ञानाच्या मार्गाने त्यातून बाहेर कसं पडायचं हे पण पाहिलं. खरे, मनाच्या या खेळाला ओळखणं हेच मुक्तीकडे पहिलं पाऊल आहे असं वाटतं. निश्चितच. या सगळ्याचा सार एका वाक्यात काय, तर आपण हे चंचल मन नाही, तर त्यामागे असलेलं शांत, स्थिर, शुद्ध चैतन्य आहोत, ब्रह्म आहोत. ही जाणीव पक्की होणं, हा अनुभव येणं, हेच सगळ्या दुःखांचा शेवट आहे. कारण दुःख मनाला आहे, चैतन्याला नाही. म्हणूनच वशिष्ठ म्हणतात, मनावर विजय मिळवल्याशिवाय खरं ज्ञान आणि खरी मुक्ती नाही. देर इज नो अदर मीन्स विदाऊट सबड्युईंग द माइंड. अगदी बरोबर. श्रोत्यांसाठी एक विचार जाता जाता सोडून जातो. जर आपले अनुभव, भावना, सुख-दुःख हे सगळं खरंच आपल्या मनावर इतकं अवलंबून असेल, तर या जाणीवेचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणींना, ताणतणावांना सामोरं जाण्यासाठी कसा करता येईल? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. या ज्ञानी यात्रेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.